जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही या अगोदर वर्ग बघितला नसेल तर मित्रांनो ते जी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही जावा आणि आधी वर्ग बघून घ्या. एकदा वर्ग बघितला वर्गमूळ भावा चेष्टा आहे चेष्टा असं हवेत उत्तर येतात. ठीक आहे, त्यासाठी तुला वर्ग हा पूर्ण डिटेल मध्ये बघायचा आहे. 1000 पर्यंतचे वर्ग कसे काढायचे मित्रांनो एकदम खतरनाक पद्धतीने बघितलेत. असे चुटकीमध्ये उत्तर उडतात भावा खपाखप. त्यासाठी तुला काय करायचंय ते वर्ग बघून घे. मग एकदा वर्ग कळला की वर्गमूळ चेष्टा. तर बघा आपण आधी काय करूया बेसिक पासून जाऊया. वर्गमूळ नावातच आहे वर्गमूळ म्हणजे वर्गाचं मूळ काढायचंय आपल्याला. म्हणजे दिलेली संख्या कुणाचा वर्ग आहे ते काढायचं आहे. तर आपण आधी काय करूया एक एक्झाम्पल बघूया. आधी वर्ग बघू. समजा तुझ्या समोर मी एखादी संख्या दिली 7चा वर्ग काय असतो भावा 49. मग 7चा वर्ग जर 49 असेल तर 49 या वर्गाचं मूळ काय आहे म्हणजे 49 कुणाचा वर्ग आहे 7चा. ठीक आहे, त्यामुळे 49चं वर्गमूळ मित्रा आपण त्याला लिहिताना असं लिहितो हे 49 आणि हे 2p हे वर्गमुळाचं चिन्ह आहे मित्रा. कधी कधी ह्याच्यात 2 पण लिहिलं जातं. 2 नाही लिहिलं तरी पण समजून जायचं हे जे काय दिसते ते वर्गमूळच आहे. पण इथं 3 आले की घनमूळ असतं, 4 आले की चौथं मूळ असतं. येते लक्षात. मग इथं काहीच नाही म्हणजे 2 आहे. मग 49चं वर्गमूळ म्हणजे 49 कुणाचा वर्ग आहे 7चा. ठीक आहे, तसंच तुला मी असं दिलं असतं 81चं वर्गमूळ. 81चं वर्गमूळ म्हणजे 81 कुणाचा वर्ग आहे त्या 9चा. मग 81चं वर्गमूळ काय झालं 9. आता हे तुला जमते का तर तुझे वर्ग पाठ आहे ती. जर समजा मी तुला अशी एखादी संख्या दिली असती ठीक आहे 3249 आणि हे जो वर्गमूळ सांग. मेंदू बंद पडतोय का नाही. हा, मग हे जर सुद्धा उत्तर असं सेकंदात उडवायचं कसं ते आज आपल्याला बघायचं आहे. मग हे कळायसाठी तुला आधी डिटेलमध्ये बघावं लागते. तर बघ मित्रा आधी वर्ग कसा बनतो ते आपण बघूया. म्हणजे कुठल्या पण संख्येचा वर्ग कसा बनतो ते आपण बघूया. म्हणजे कसं सगळ्यात पहिलं कोणतीही संख्या आधी कशी बनते ती बघूया. आपण आता सुरुवातीला शून्याचा विचार नको करायला. शून्य म्हणजे चेष्टा आहे. तर शून्य सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या म्हणजे समजा तुझ्या समोर मी एक संख्या दिली 23. मग 23 कशी बनली जात्या 1 ते 9. 0-1 असतो पण शून्याचा विचार आपण शेवटी करू. आता शून्याबद्दल काय बोलायला नको. 1 ते 9 पर्यंतचे अंक 1 ते 9 पर्यंतचे अंक जोडून कुठली पण संख्या बनते. आता ही 23 2 अंकी संख्या आहे त्यात 2 आणि 3चा वापर करून बनलेले बरोबर आहे का. कोणतीही संख्या 1 ते 9 अंकांचा वापर करून बनते आणि संख्या 1 अंकी 2 अंकी 3 अंकी अशा किती पण असू शकतात बरोबर आहे का. मग 1 अंकी संख्याचं सगळं वर्ग बिर्ग पाठ आहे तुला त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. मग बघा कोणतीही संख्या 1 ते 9 अंकाचा वापर करून बनते बरोबर आहे का. मग आता ही 23 2 अंकी संख्या येते लक्षात. मग ह्या 23चा वर्ग करू आपण. मग 23चा वर्ग किती येतात त्या 529. किती 529. मग मला सांग 23 या 2 अंकी संख्येमध्ये शेवटचा अंक काय बाबा 3 आहे. मग 3चा वर्ग केल्यावर शेवटी काय येतं 9 येतं. म्हणजे हा 9 शेवटचा कुणामुळे बनला येतात त्या 3 मुळे. ठीक आहे, मग ज्यावेळेस तू 529चं वर्गमूळ काढणार ज्यावेळेस तू 529चं वर्गमूळ काढणार त्याचं जे काय उत्तर येणार त्यातला शेवटचा अंक काय येणार बाबा 3 येणार बरोबर आहे. पुढे जाऊ थोडं. समजा असं दिलं 23च्या जागी समजा मी असं दिलं असतं 17चा वर्ग. मग 17चा वर्ग मग 17 मध्ये शेवटचा अंक कोण आहे भावा 7 आहे. शेवटचा अंक कोण आहे 7 आहे. मग 17चा वर्ग 289 तुला पाठ आहे. मग 17 मध्ये शेवटी 7 आहे. मग 7चा वर्ग केल्यावर शेवटी काय असते दाद्या 49 म्हणजे शेवटी काय ते 9. म्हणजे मगाशी आपण काय केलं 23चा वर्ग केला 529 आला. मग हे तर शेवटी 3 आहे. मग 3चा वर्ग केल्यावर शेवटचा अंक 9 बनतो. तसा 17 मध्ये शेवटचा अंक 7 आहे. मग 7चा वर्ग केल्यावर पण शेवटी काय येतो 9. मग जेव्हा तू वर्गमूळ काढायला जाणार वर्ग पाठ असल्या वर्गमूळ काढायला काय प्रॉब्लेम नाही त्या. पण जेव्हा मोठ्या मोठ्या संख्येत आहेत त्याच्यासाठी चालले फक्त 1-2 मिनिटाचं बेसिक आहे. एकदा बेसिक झालं की परत तुझ्या डोक्याला काही शॉर्ट राहणार नाही. बघ 17 मध्ये शेवटी 7 आहे. वर्ग केल्यावर शेवटी 9 बनलं. 23 मध्ये शेवटी 3 आहे. वर्ग केल्यावर शेवटी 9 बनलं. मग जेव्हा तुझ्या अशी मोठी लाट संख्या दिली जाते आणि शेवटचा अंक 9 असणार आहे काय असणार आहे
शेवटचा अंक 9 असणार आहे, तर ह्याचं वर्गमूळ काढल्यावर तुझं जे काय उत्तर येणार त्याच्यातला शेवटचा अंक एक तर दादा 3 असणार किंवा कोण असणार आहे 9 नाही 3 असणार किंवा कोण असणार आहे बाबा 7 असणार आहे. बघ की 3चा वर्ग केल्यावर शेवटी 9 बनतो आणि 7चा वर्ग केल्यावर पण शेवटी काय बनतो 9. म्हणून जेव्हा तू वर्गमूळ घ्यायला जाणार शेवटचा अंक जर 9 दिसला तर त्याचं तू वर्गमूळ जर घेतलं तर शेवटी एक तर 3 दिसणार किंवा काय दिसणार 7. पुढं काय येते ते नंतर बघू. येते लक्षात. मग आता असंच बघू आपण आणखीन पुढं पुढं समजा तुला मी असं दिलं 12चा वर्ग किती आहे बाबा 144. 12चा वर्ग किती आहे 144. म्हणजे 12 मध्ये शेवटी 2 आहे मग 2चा वर्ग केल्यावर शेवटी 4 बनतं. तसंच भावा समजा असं दिलं तुला 18चा वर्ग बोललो मग 18चा वर्ग किती आहे 324. मग 18 मध्ये शेवटचा अंक काय 8 आहे. मग 8चा वर्ग 64 असतो. मग 64 मध्ये परत शेवटचा अंक काय आला 4. म्हणजे मला परत लक्षात आलं वर्गमूळ काढताना जेव्हा अशी भली मोठी संख्या दिसणार जर शेवटी त्याच्या 4 आलं तर त्याचं वर्गमूळ घेतल्यावर एक तर ह्या 4चं वर्गमूळ घेतल्यावर शेवटी 2 येणार किंवा काय येणार भावा 8. म्हणजे तुझं जे काय उत्तर असणार त्यातला शेवटचा अंक 2 असणार किंवा 8 असणार. पुढं काय येणार ते नंतर बघू. आता चाललंय काय शेवटी जर 4 असेल तर त्याचं वर्गमूळ घेतल्यावर शेवटी एक तर 2 येणार किंवा 8 येणार. मग असं आपण काय करूया सगळ्या जोड्या एकदा बघून घेऊया. ठीक आहे काय करू सगळ्या जोड्या एकदा बघून घेऊया. तर बघ बाबा लक्ष दे लक्ष दे रे. आता लक्ष दे थोडं. 1चा वर्ग काय असतो बाबा 1 असतो. म्हणजे कुठलीही संख्या घेतली तिच्या शेवटचा अंक 1 असेल तर तिच्यापासून जो वर्ग बनणार आहे त्याचा शेवटचा अंक 1 असणार आहे. 2चा वर्ग काय असणार आहे 4. 3चा वर्ग काय असणार आहे 9. 4चा वर्ग 16. 5चा वर्ग 25. 6चा वर्ग 36. 7चा वर्ग 49. 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग भावा 81. मी बोललो शून्याचा विचार आता करायचा नाही. जरा थोडं ऑब्झर्वेशन कर तुझ्या लक्षात येईल. 1चा वर्ग केल्यावर शेवटी काय येणार आहे 1 आणि 9चा वर्ग केल्यावर पण शेवटी काय येतोय भावा 1च यायला लागलाय. म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात आली 9चा वर्ग काय असणार आहे भावा 81. बरोबर आहे. मग आता बघ कुठलीही संख्या 1 ते 9 अंकाचा वापर करून बनते आणि तिचा वर्ग केल्यावर शेवटचे अंक हे येणार आहे. मग बघ 1चा वर्ग केल्यावर शेवटी काय येते भावा 1चा वर्ग केल्यावर शेवटी काय येते 1 आणि 9चा वर्ग केल्यावर पण काय येते 1 येते. मग मला एक गोष्ट कळली हा जो शेवटी 1 दिसतोय हा कुणामुळे तयार झालाय त्या 1 आणि 9 मुळे. म्हणजे वर्गमूळ काढताना जर शेवटी 1 दिसला तर त्याचं वर्गमूळ घेतलं की तुझ्या डोक्यात आलं पाहिजे एक तर तो उत्तरात 1 असणार किंवा 9 शेवटी असणार. ठीक आहे. परत 2चा वर्ग केल्यावर शेवटी 4 आहे आणि 8चा वर्ग केल्यावर पण शेवटी काय भावा 4 आहे. मग वर्गमूळ काढताना जर शेवटी 4 दिसलं तर तुला कळलं पाहिजे हे 4 कुणामुळे आले 2 आणि 8. 3चा वर्ग 9 आहे आणि 7चा वर्ग 49. मग हा शेवटचा 9 कुणामुळे आलाय 3 आणि 7. मग जेव्हा शेवटी 9 दिसणार वर्गमूळ काढताना शेवटी 9 दिसणार त्यावेळेस काय करायचं डायरेक्ट 9 कुणामुळे बनणार आहे 3 आणि 7 मुळे. परत 4चा वर्ग 16 म्हणजे 6 आहे आणि 6चा वर्ग 36 म्हणजे शेवटी परत 6 आहे. मग ह्यांचं वर्गमूळ घेतल्यावर शेवटी काय येणार आहे 4 आणि 6 आणि भावा 5 ला 5 आहे. मग आता ह्या जोड्या ध्यानात ठेव. जोड्या काय येत्या आता बघ वर्गमूळ काढताना आता हे लक्षात नाही आलं तरी चालतंय पण जोड्या ध्यानात ठेव. आणि अजून एक गंमत सांगतो बघ ह्या दोघांचा शेवटचा अंक 1 आहे. मग हा 1 कुणामुळे आलाय 1 आणि 9 मुळे आणि 1 आणि 9 ची बेरीज एकदा बघ किती आले 10. पुढं 2च्या शेवटी 4 आहे 8च्या शेवटी 4 आहे. मग हा 4 कुणामुळे आलाय 2 आणि 8 मुळे. मग 2 आणि 8 ची बेरीज काय 10. 3च्या शेवटी 9 आहे 7च्या शेवटी 9 आहे. मग परत 3 आणि 7 ची बेरीज काय 10 आहे. 4च्या शेवटी 6 आहे 6च्या शेवटी 6 आहे. मग 6 कुणामुळे आले 4 आणि 6. मग या दोघांची बेरीज परत किती आले 10 आणि 5 एकटाच आहे 5 ला 5 त्याचा काही विषय नाही. मग आता तुझ्या एक गोष्ट लक्षात आली असेल ज्या 2 अंकांची बेरीज 10 येते त्यांचा वर्ग केल्यावर शेवटचा अंक सारखा येतो. जसं की 2 आणि 8 10 असतं. मग 2चा वर्ग कर 4 8चा वर्ग 64 शेवटी 4 4 आले. मग हा 4 कुणामुळे आलता 2 या 8 म्हणजे तुला एक भेटला की दुसरा भेटणार आहे. मग बघ ध्यानात ठेवायचे जोड्या
जर शेवटी 4 दिला तर स्वतःच्या जीवाला विचारायचं आहे हा 4 कुणाचा वर्ग केल्यावर शेवटी तो बोंबलायचं. 1चा वर्ग 1, 2चा 4 आणि अजून कुणाचा 4, 8चा. कसं? दोघांची बेरीज 10 आली. पक्की 8चा वर्ग 64 आणि 2चा वर्ग 4 शेवटी 4 आले. पुढं 9 दिसलं 9, मग 9 दिसल्यावर तुझ्या डोक्यात फिट पाहिजे. आता डायरेक्ट नसेल दिसलं तर 4 पर्यंत वर्ग म्हणायचं. 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, अजून कुणाचा 9, 7चा वर्ग किती असतो? 49. येते लक्षात? पुढं 6 दिसलं की लगेच डोक्यात फिट. कुणाचा? 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 6 तर कुणाचा 6? दोघांची बेरीज 10 आली पाहिजे. ठीक आहे. पुढं शेवटी 1 दिसलं. मग 1 दिसल्यावर आता सांगितले 1चा वर्ग 1 आणि 9चा वर्ग 81 दोघांची बेरीज. आणि 5ला काय असते भावा? 5 असते. येते लक्षात? मग ह्या तुला जोड्या पाठ करायची. 4 म्हणलं की 2 8, 9 म्हणलं की 3 7, 6 म्हणलं की 4 6, 1 म्हणलं की 1 आणि 9 आणि भावा 5ला 5. ध्यानात राहील का? ध्यानात राहील का? हा. मग ह्या जोड्या पाठ करायच्या त्या. आणि अजून एक गंमत मला सांग, कुणाचा जरी वर्ग केला तर त्यात वर्ग करताना शेवटी 1 ते 9 येणार आहे ती अंक आणि त्यांचा वर्ग केल्यामुळं शेवटचे अंक हे बनणार आहे ती. शेवटचे अंक हे बनणार आहे ती. मग मला सांग इकडे शेवटी 2 बघाय भेटतोय का? इकडे शेवटी 3 बघाय भेटतोय का? इकडे शेवटी 8 दिसतोय का? इकडे शेवटी 7 दिसतोय का? अजिबात दिसत नाही. म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग केला तर 2 8 3 7, 2 3 7 8 किंवा 2 8 3 7 हे 4 अंक कधीच दिसणार नाहीत. मित्रा 16 25 36 121 144 या सगळ्या पूर्ण वर्ग संख्येच्या. कसल्या? पूर्ण वर्ग. आणि पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी 2 8 3 7 हे 4 अंक कधीच येत नाही ती. हे 4 अंक कधीच येत नाही ते एवढं ध्यानात ठेवायचं. येते लक्षात? क्लिअर होईल का? मग ह्या जोड्या एवढ्या पाठ कर आणि वर्गमूळ कसं काढायचं ते आता फक्त बघ. तर बघ त्यासाठी तुला काय करायला लागते? 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत. जर 30 पर्यंतचे वर्ग पाठ नसतील तर आत्ता 20 पर्यंत पाहिजेत. भाऊ दम खाऊन 1-2 दिवसात 30 पर्यंत करावं लागतात. नाहीतर मोठ्या संख्येचं वर्गमूळ तू विसरून जायचं. नादच करायचं. गप आपल्या 10 पर्यंत आणि इज्जत मध्ये विषय तिथं संपून टाकायचा. पुढचा नाद करायचा नाही. ठीक आहे. तर बघ हे तुझ्या समोर 30 पर्यंतचे वर्ग दिसतात. हे जरा एकदा नीट बघून घे आणि काय करायची ती पाठ करायची ती. कारण हे वर्ग पाठ असेल तरच वर्गमूळ काढता येतं, नाहीतर लय अवघड आहे बाबा. ठीक आहे. तर बघ लक्ष दे. मी आता जे काय बोललो तेच तुझ्या समोर आहे. ठीक आहे. तेच आहे. 1चा वर्ग 1, 9चा वर्ग 81 शेवटी 1 दिसतोय. तेच आहे. म्हणजे त्या जोड्या इथं लिहिल्या त्या. तर बघ 1 कुणामुळे आलाय दादा? 1 आणि 9. 4 म्हणलं की काय म्हणणार? 2 आणि 8. की 2चा वर्ग. मग तुला शेवटी 4 दिसले की तुला 2 आणि 8 लिहायचं आहे. परत शेवटी 9 दिसलं की काय लिहिणार? 3 आणि 7. 6 दिसलं की 4 आणि 6 आणि 5ला 5 आणि हो तेच लिहिलंय 2 8 3 7 हे 4 अंक कोणत्याच पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी म्हणजेच त्याला आपण एकक स्थान म्हणतो, कधीच येत नाहीत. तर ह्या जोड्या पाठ करायच्या. 1 म्हणलं की 1 9, 4 म्हणलं की 2 8, 6 म्हणलं की 4 आणि 6. बघ की 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36 शेवटी 6 आलं. मग 6 आलं की काय लिहायचंय? 4 आणि 6. येते लक्षात? 9 म्हणलं की काय करणार? 3 आणि 7 आणि 5ला 5. एवढ्या जोड्या ध्यानात राहतील का? ह्या जोड्या आणि हे स्टेटमेंट माहित असू दे. जर तुला असं भविष्यात कधी बघायला भेटलं 1 3 2 आणि 7. ठीक आहे. सगळ्यात पहिलं शेवटी 7 दिसतंय ना, म्हणायचं हे जो वर्गमूळ पूर्ण संख्या नाही येणार पण पॉइंट मध्ये येणार. ते आता सध्या आपल्या सिलेबसचा भाग नाही, त्यामुळे आता आपण त्यावर बोलायला नको. पुढे जाऊन आपण त्याच्यावर एकदा स्पेशल व्हिडिओ घेऊया. ठीक आहे. अशा संख्यांचं सुद्धा वर्गमूळ काढायचं मित्रा. ठीक आहे. कसली पण भंगार संख्या दिली तिचं वर्गमूळ आपण काढू शकतो. पण आता आपल्याला पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं आणि किती पण मोठा आकडा दिला तर ते बघायचंय. ठीक आहे. ह्याच्याबद्दल आपण शेवटी बोलूया. फक्त डोक्यात असू दे, शेवटी 7 दिसलं की त्याचं वर्गमूळ काढता म्हणजे येतंय पण पूर्ण वर्ग येणार नाही. म्हणून काय सांगितलं? पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी 7 कधीच येत नाही. त्यामुळे डायरेक्ट मला त्याचं वर्गमूळ विषयच नाही. येते लक्षात? मग आता हे जोड्या ध्यानात ठेव आणि आता वर्गमूळ कसं काढायचं ते आपल्याला बघायचं आहे. बघ मित्रांनो, आता ह्या जोड्या लक्षात ठेवल्या असतील तर पुढे जाऊ आपण.
ह्या संख्यांचा आपल्याला काय करायचंय वर्गमूळ काढायचंय. परत एकदा मी सांगायलोय तुम्हाला कमीत कमी 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत. ओके. आणि त्या जोड्या मगाच्या जोड्या सांगितलेल्या. तर बघ लक्ष दे, मी परत एकदा इथं तुझ्या माहितीसाठी इथं वर्ग लिहितोय म्हणजे परत टेन्शन नाही. 1 चा वर्ग किती असतो 1, 2 चा किती असतो 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49 आणि 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि इकडं 10 चा वर्ग किती 100. ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला लक्षात यायसाठी आणि काय जोड्या सांगितलेल्या जोड्या तुझ्या लक्षात असतील. काय सांगितलं मी 1 दिसलं की काय लिहायचंय तुला 1 दिसलं की काय लिहायचंय 1 आणि 9. 4 दिसलं की स्वतःला विचारायचा कुणाचा वर्ग केल्यावर 4 येतो 2 चा वर्ग 4 तर 8 चा वर्ग 4. परत शेवटी 6 दिसल्यावर काय म्हणणार 4 चा वर्ग 16 तर 6 चा वर्ग 36. मग 6 दिसल्यावर 4 6 लिहायचा आहे. 9 साठी काय लिहिणार 3 आणि 7 3 चा वर्ग 9 तर 7 चा वर्ग 49 आणि 5 ला काय लिहायचंय 5. तर मित्रा काम झालं आपलं. बघ आता 2 गणित फक्त नीट समजून घ्या. जिंदगीत वर्गमूळ काढताना बाबा टेन्शन येणार नाही. बघ तुझ्या समोर दिले 1024 ह्या संख्येचं वर्गमूळ काढायचंय. एक तर असं दिलं जाईल किंवा डायरेक्ट असं बोलतं 1024 चे वर्गमूळ किती. दोन्ही पैकी एक दोघाचा अर्थ एकच दादा. ठीक आहे. मग एक हे घे नाहीतर हे घे काय टेन्शन नाही. मग आता काय करणार सगळ्यात पहिलं ह्याला घ्यायचं पटांगणात. पटांगण कळतं ना. हा म्हणजे अडचणीत कशाला काय काम करायचंय जे काय करायचं ते पटांगणात करायचं. ठीक आहे. त्यानंतर मला सांग वर्ग करताना डोक्यावर किती असते बाबा वर्ग करताना डोक्यावर किती असते 2 असते. म्हणून किती जरी अंकी संख्या असली शेवटचे 2 अंक सोडायच्या आणि 2 लाईनी हाणायच्या. लाईन हाणायची का नाही बस तेच करायचं. इथं तसलं नाही बोलत बाबा मी असं रेष म्हणतो रेष. 2 अंक सोडायचे आणि 2 लाईनी मारायच्या. लाईन मारून झाली र झाली लाईनीच्या उजव्या साईडला जायचं आणि शेवटच्या अंकाला धरायचं. धरलं का शेवटच्या अंकाला काय करायचं धरायचं. मग इथं शेवटचा अंक काय आहे भावा 4. मग आता तुझ्या समोर जोड्या आहेत काय पाठ करायला लावले त्या एवढ्या पाठ करून घे. मग कुणाचा वर्ग केल्यावर शेवटी 4 येतं नसल पाठ तर बोंबलायचं. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 तर अजून कुणाचा 4 8 चा वर्ग कारण दोघाची बेरीज 10 आली पाहिजे. म्हणजे हे जर वर्गमूळ काढल्यावर शेवटी एक तर 2 येणार आहे किंवा 8 येणार आहे. ठीक आहे. आता इकडचं काम झालं. आता लाईनीच्या काय करायचंय डाव्या साईडला जायचंय. मग लाईनीच्या डाव्या साईडला गेला तिथं असेल तेवढी अख्खीच्या अख्खी संख्या बघायची. अख्खी संख्या किती आहे बाबा 10. मग तुझं मी तुला बोललो 30 पर्यंतचे वर्ग पाठ कर. मग ह्या 10च्या अगोदरची कुठली पूर्ण वर्ग संख्या आहे मग त्यासाठी तुझ्या समोर लिहिले 10च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोण आहे बाबा 9. तिचं वर्गमूळ किती ते इथं लिहायचं. उत्तर आलंय दादा. 10च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 9 त्याचं वर्गमूळ 3. मग आता 3च्या पुढं 2 येणार किंवा 3च्या पुढं 8 येणार. मग नेमकं काय येणार ते बघायचं. मग कसं करणार त्यासाठी एक स्टेप आहे. काय स्टेप आहे इथं जो काय अंक आहे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. 3च्या पुढं कोण असते बाबा 4 असतो आणि त्या दोघाचा करायचा गुणाकार. 3 चोक काय असते 12 आणि ह्या आलेल्या 12 पेक्षा किंवा आलेल्या गुणाकारापेक्षा इथली संख्या लहान असेल तर ह्यातला लहान उचलायचा आणि इथल्या गुणाकारापेक्षा इथली संख्या जर मोठी असेल तर मोठी उचलायचा. मग भाऊ 12 पेक्षा 10 कसं आहे लहान आहे. मग ह्या दोघात लहान कोण आहे मग 3च्या पुढं 2 तर भाऊ ह्या 1024 चं वर्गमूळ किती 32. 32 वर्ग करून बघ बरोबर येते का पुढं ये 1849 चं वर्गमूळ काढायचंय. परत ठरल्याप्रमाणे ह्याला घ्यायचं पटांगणात घे. परत ठरल्याप्रमाणे शेवटचे 2 अंक सोडायच्या आणि 2 लाईनी हाणायच्या आणल्या. मग परत शेवटच्या अंकावर जा 9. मग कुणाचा वर्ग केल्यावर 9 आहे स्वतःला विचारायचं नसेल तर 4 पर्यंतचे वर्ग पाठ करायचे. एक पार्टनर भेटला की त्याचा दुसरा ऑटोमॅटिक भेटते भावा. मग 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 तर 3 मध्ये किती टाकल्यावर 10 होतं 7. नसेल तर डायरेक्ट पाठ कर. 9 दिसलं की 3 आणि 7. इकडचं काम झालं. लाईनीच्या डाव्या साईडला जा. अख्खी संख्या बघ. अख्खी संख्या किती आहे भावा
18. मग 18च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कुठली? 16. मग 16चं वर्गमूळ काय असते? ते 4 इथं लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर 4च्या पुढे कोण असते बाबा? 5 असते. कारण ह्या दोघांमधली एक जणाची निवड करायची. मग ती कशी करणार? कॉम्पिटिशन लय खतरनाक आहे. असं समज बाबा एक जागा आणि त्यासाठी 2 कॅन्डिडेट आहेत, मग त्यांच्यात काहीतरी कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे ना. मग तसंच मग काय करायचं? 4च्या पुढचा अंक घ्यायचा 5. मग 5 चोक काय झालं? 20. मग ह्या 20 पेक्षा 18 कसं आहे? काही जण वर्ण असं वाकून खाली बघतात. मग वर्ण खाली नाही, खालनं वर बघायचं आहे. ह्या 20 पेक्षा 18 कसं आहे? 20 पेक्षा 18 कसं आहे? लहान आहे. तर ह्या दोघात लहान कोण आहे? 3. मग 4च्या पुढे 3 43. तर ह्याचं वर्गमूळ असणार आहे 43. येते लक्षात? पुढं सेम टू सेम प्रश्न आहे दाद्या. आता हे सगळं कडच हटवणार आहे मी बरं का 2 मिनिटात. तू अजून ध्यान दे नीट. परत 3249चं वर्गमूळ काढायचं आहे. परत ठरल्याप्रमाणे काय करशील? ह्याला घ्यायचं पटांगणात. मग एकदा का पटांगणात घेतले की 2 लाईनी हाणायच्या खास खास. 2 लाईनी हाणले की लाईनीच्या उजव्या साईडला पहिल्यांदा जायचं. मग शेवटचा अंक कोण आहे भावा? शेवटचा अंक आहे 9 आहे 9. मग 9 कुणाचा वर्ग केल्यावर शेवटी 9 येतं? आता पाठ पाहिजे. 3 आणि 7 नसेल तर म्हणून बघ. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. तर अजून कुणाचा 9? 7चा. ओके. परत लाईनीच्या डाव्या साईडला ये आणि अक्कीची अक्की संख्या बघ भावा 32 आहे. मग 32च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आता डोक्यात पाहिजे. कोण आहे? 25. 36 नाही बाबा, 32च्या आधीची. नंतरची बोललोय का? नाही. मग 32च्या आधी कोण असतं या? 25. 25चं वर्गमूळ किती असते? 5. मग परत 5च्या पुढे 3 येणार का 7 येणार? मग काय करणार? 5च्या पुढे काय असते? म्हणजे ह्या दोघातला कोण येणार? मग ह्या दोघांपैकी एक फिक्स करायचं आहे. म्हणून काय करणार? 5 नंतर येणारी क्रमागत संख्या कुठली? 6. ह्या दोघाचा करायचा गुणाकार. मग 5 सक किती असते भावा? अरे 5 सक किती असते? 30. आणि ह्या 30 पेक्षा 32 कसं आहे? मोठा आहे. मग तर न सांगतोय ह्याच्यापेक्षा हे मोठं असेल तर ह्यातलं मोठं उचलायचं, ह्याच्यापेक्षा लहान असेल तर लहान. मग 30 पेक्षा 32 कसं आहे? मोठं. मग ह्या दोघात मोठं कोण आहे? मग 5च्या पुढे 7. तर उत्तर काय येणार? 57. ठीक आहे. आता काय जणांच्या मनात प्रश्न आला असेल, सर इथल्यापेक्षा इथली संख्या मोठी असेल तर मोठा घ्यायचा आणि इथल्यापेक्षा इथली संख्या जर लहान असेल तर लहान घ्यायचा. पण समजा कधी असं होऊ शकतं, इथली संख्या इथं आल्याला गुणाकार आणि इथली संख्या जर सारखं असेल तर काय करायचं? पुढच्या प्रश्नात बघ काय दिलंय? 1296 जो आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. परत ठरल्याप्रमाणे 1296 असं पटांगणात लिहायचं. परत 2 लाईनी हाणायच्या. परत शेवटच्या अंक उडी हाणायची. 6 कुणाचा वर्ग केल्यावर शेवटी 6 असतं? 4 आणि 6. येते लक्षात? आता पुढं इकडचं काम झालं. इकडे ये. 12च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या तुझ्या समोर आहे 9. काय? 9. मग 9चं वर्गमूळ लिहायचं. 9 नाही लिहायचं. 9चं वर्गमूळ किती असते बाबा? 3. मग आता 3च्या नंतर 4 येणार का 6 येणार? म्हणजे 34 येईल का 36 येईल? नेमकं काय? त्यासाठी कॉम्पिटिशन. बरं ठरल्याप्रमाणे 3च्या पुढे कोण असते बाबा? 4. क्रमागत 3 नंतर कोण येतं? इथला नाही लिहित मी बाबा. 3च्या पुढे क्रमानं कोण येतं? 4. मग ह्या दोघाचा गुणाकार करायचा. 3 चोक 12 आणि 12ला 12 सारखं आहे. मग मी मगाशी काय बोललो? इथली पेक्षा इथली संख्या मोठी असेल तर मोठं घे आणि इथल्यापेक्षा इथली संख्या लहान असेल तर लहान घे. पण समजा ही आणि हे सारखं असेल तरी पण मोठी संख्या घ्यायची. मग लक्षात काय ठेवणार? इथली संख्येपेक्षा इथली संख्या मोठी आणि सारखी असेल तर मोठा घे, पण इथल्यापेक्षा इथली संख्या लहान असेल तर लहान घे. मग झालं. मग हे दोन्ही सारखं आहे तर ह्यातलं मोठं उचल. मग 3च्या पुढे 6 काय असते बाबा? 36. तर ह्याचं वर्गमूळ आहे 36. येते लक्षात? पुढं आता हे खालचं आता हटवतो. ह्याचं काम झालेलं आहे. ठीक आहे. तर बघ मित्रा 62 41चं वर्गमूळ काढायचंय. मग काय ठरलं आपलं? ह्याला पहिल्यांदा घेणार पटांगणात. परत शेवटचे 2 अंक सोडणार आणि आता पाठ झाले. 1 म्हणल्यावर काय लिहिणार? 1चा वर्ग केल्यावर शेवटी 1 आहे आणि 9चा वर्ग केल्यावर पण शेवटी 1 आहे. आता इथलं काम झालं. मग लाईनीच्या डाव्या साईडला जायचं. मग ही 62 दिसते. 62च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोण आहे बाबा? 49. त्याचं वर्गमूळ काय असते?
7. मग आता ह्यातलं नेमका कोण तर कसं ठरवायचं तुला सांगितलं 7च्या पुढं असतो 8. ह्या दोघाचा गुणाकार भावा किती असतो 7 8 56 आणि 56 पेक्षा 62 कसं आहे लहान आहे का मोठा आहे 56 पेक्षा 62 कसं आहे मित्रा मोठा आहे मग या दोघात मोठं कोण आहे 9 मग तुझं उत्तर काय आलं 79 तर याचं वर्गमूळ आहे भावा 79. नेक्स्ट इथं 9216 दिसते भाऊ तर बघ लक्ष दे इकडं हे मध्ये लाईन आले थांब ही लाईन कट करू ठीक आहे हा तर बघ आता लक्ष दे हे 9216चं वर्गमूळ काढायचं आहे मग काय ठरलं ह्याला घ्यायचं पहिल्यांदा पटांगणात शेवटचे 2 अंक सोडायच्या 2 लाईनी मारायच्या मग शेवटचे अंक उडी हाणायची 6 कुणाचा वर्ग केल्यावर शेवटी 6 आता डोक्यात फिट आहे 4चा वर्ग केल्यावर शेवटी 6 आणि 6चा वर्ग केल्यावर शेवटी 6 मग इकडचं काम झालं आता इकडे ये अख्खीची अख्खी संख्या बघ 92 मग 92च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोण आहे भावा 81 त्याचं वर्गमूळ काय आहे 9 मग आता ह्या दोघांपैकी एकाची निवड करायची कशी करायची तुला सांगितलं 9च्या पुढे असतो 10 ह्या दोघाचा गुणाकार केला 90 आणि ह्या 90 पेक्षा 92 मोठा आहे तर ह्या दोघात मोठं 6 आहे मग 9च्या पुढे 6 तर उत्तर काय आलं भावा 96 तर ह्याचं उत्तर काय 96. परत 1521 दिसते परत ठरल्याप्रमाणे 2 अंक सोड मग 1 म्हणल्यावर तुला पाठ आहे 1 आणि 9 15च्या आधीची वर्गसंख्या पाठ आहे त्या कोण आहे पूर्ण वर्गसंख्या 16 नाही आधी बोललो आधी नंतर बघतो का मग आधी कोण आहे 9 त्याचं वर्गमूळ काय असते 3 मग त्या दोघांपैकी एकाची निवड कसं करणार 3 चोक असते 12 आणि 12 पेक्षा 15 मोठं आहे बाबा मोठं बारक मोठं कळते ना मोठं तेच ह्याच्यापेक्षा मोठं 15 मग ह्या दोघात मोठं कोण आहे 9 3च्या पुढे 9 39 ठीक आहे सेम इथं द्या 9801 चं वर्गमूळ काढायचं आहे परत ठरल्याप्रमाणे ह्याला घ्यायचं पटांगणात 2 अंक सोडायचे 2 लाईनी हाणायच्या खास शेवटी 1 दिसतो मग कुणाचा वर्ग केल्यावर शेवटी 1 आहे 1चा वर्ग केल्यावर शेवटी 1 आहे आणि अजून 9चा वर्ग केल्यावर पण शेवटी 1 आहे मग आता इकडचं काम झालं मग 98च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या कोण आहे भावा 81 त्याचं वर्गमूळ काय असते 9 मग आता ह्या दोघांपैकी एकाची निवड करायची मग कसं 9च्या पुढे असतो 10 ह्या दोघाचा गुणाकार करायचा 90 आणि ह्या 90 पेक्षा 98 कसं आहे द्या लय मोठं आहे मग ह्यातलं मोठं कोण आहे मग हेच उत्तर आहे 99. येते लक्षात वर्गमूळ कसं काढायचं आता काय जर म्हणले सर हे तर बारक्या संख्येच्या मोठ्या संख्या अरे मोठं येऊ दे बारके येऊ दे सगळीकडे एकसारखंच विषय तर बघ लक्ष दे आता 5 आल्यावर किती सोपं राहते बघ 72 25 वर्गमूळ काढायचंय परत 72 25 ठरल्याप्रमाणे आणि 2 अंक सोडून 2 लाईनी हाणायच्या मग ह्या 5 ला 5च आहे मग 72च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या बघ 64 त्याचं वर्गमूळ किती आहे 8 आता काय जण म्हणले सर करा ना 8च्या पुढे 9 8 9 72 भाऊ ते कधी करायचंय जागा 1 आहे आणि तिथं आल्यात 2 जण मग कॉम्पिटिशन पण भावा जागा 1 आणि एकच माणूस आला कार्यक्रम त्याचाच झाला ना मग डायरेक्ट उत्तर ह्याचं उत्तर डायरेक्ट लिहायचं 85 म्हणून शेवटी 5 आले की डायरेक्ट डोळ्याने कार्यक्रम होतो तिथं सेम खाली दिसते बघ तसंच 42 25 चं वर्गमूळ काढायचंय परत 2 लाईनी हाणल्या 5 ला 5 तसं वरच्यावर केलं तरी चालतंय मी उभं पटांगणात घेऊन तुला दावतोय कसं करायचं ते मग 42च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या 36 त्याचं वर्गमूळ काय असते 6 मग आता इथं काय उभं मारामारी करत बसू नको डायरेक्ट उत्तर काय झालं 65 5 आल्यावर कळलं असेल मग आता बघ इथं तुझ्या समोर काय मोठं अंक दिसायला लागल्यात हे बारके तू सोडव आता हे शेवटचे 2-3 मी सोडवतो आणि बाकीचं तुला होमवर्क साठी मग पुढे जायचं आपण बघ लक्ष दे ह्याचं वर्गमूळ काढायचंय परत ठरल्याप्रमाणे 1 म्हणल्यावर काय लिहिणार 1चा वर्ग 1 आणि 9चा वर्ग केल्यावर पण शेवटी 1च आहे मग आता 228च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या काय आता त्यासाठी वर्गपाठ पाहिजेत नसेल तर तुला सांगितले मागे दिल्यात 30 पर्यंतचे वर्ग पाठ करायचे मग 228च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या 225 त्याचं वर्गमूळ काय आलं 15 मग पुढं 15 आहे पण 15च्या पुढं 1 किंवा 9 म्हणजे 151 किंवा 159 उत्तर आहे पण नेमकं काय त्यासाठी परत ठरले काय करायचं 15च्या पुढे असतो 16 मग 16 गुणिले 15 करता द्या 16 गुणिले 15 किती असते 16 8 24 240 असते किती असते 240 मग ह्या 240 पेक्षा 228 कसं आहे
240 पेक्षा 228 कसं आहे लहान आहे, तर ह्या दोघात लहान आहे 1 आहे, मग 15च्या पुढं 1, तर हे जो वर्गमूळ आहे 151. पुढं परत ह्याला घे पटांगणात, 2 अंक सोडले, 2 लाईनी आणल्या खास खास, मग 6 आता पाठ झाले तुला. 6 साठी काय लिहितो 4 आणि 6 येते लक्षात. पुढं आता 376च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या. ठीक आहे, मग आता 376च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोण आहे 361. 19चा वर्ग काय 361, त्याचं वर्गमूळ काय झालं 19. मग आता 19च्या पुढे कोण असते 20, मग 19 दुनी 38, मग हे 38 दद्या आणि वरचा 0, मग 380 पेक्षा 376 कसं आहे लहान आहे, मग ह्या दोघात लहान कोण आहे 194 उत्तर आहे. ठीक आहे, अजून बघ इकडं 32761. परत 2 अंक सोडून 2 लाईनी मारायच्या, मग 1 म्हणल्यावर तुला पाठ झालं 1 आणि 9, मग 327च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोण आहे पाठ पाहिजे 324. त्याचं वर्गमूळ काय असते दादा 18, मग 18च्या पुढे कोण असते भावा 19, मग 18 आणि 19 या दोघाचा गुणाकार करायचा आहे, मग किती होतो 324, 32 आणि 10 42, 342. मग 342 पेक्षा हे कसं आहे लहान आहे, मग ह्या दोघात लहान कोण आहे दादा, ह्या दोघात लहान कोण आहे, मग याचं उत्तर काय आलं 181. येते लक्षात. वर्गमूळ कसं काढायचं आता ह्या मधल्या संख्येच्या तोडून टाक, आणि हे तुझ्यासाठी होमवर्कला आहे. येते लक्षात. तर आता आपण ह्या संख्या दिल्या, ह्यांचं वर्गमूळ कसं काढायचं ते बघितलं. त्यासाठी तुला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या डोक्यात फिट करायच्या. त्या सगळ्यात पहिलं 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत. दुसरी गोष्ट मगाशी ज्या जोड्या सांगितल्या त्या जोड्या पाठ पाहिजे. 1 आले की 1 9, 4 आले की 2 8, 9 आले की 3 7, 6 आले की 4 6, 5 ला 5. ह्या डोक्यात फिट करायच्या आणि कार्यक्रम चालू करायचा. एकदम सोपं आहे भावा, असं 5-10 सेकंदात उत्तर उडतं. येते लक्षात. मग आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आता इथं दिलंय मित्रा शेवटी 0, म्हणजे शेवटी जर 0 आलं तर अशा संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं. बघ बाबा यासारखं सोपं काय नाही. त्यासाठी आपण आधी काय करूया, वर्गमूळ काढायच्या आधी वर्ग कसा बनतो ते बघूया. म्हणजे कसं बघ, तुला त्या दिवशी शिकवलं वर्ग काढताना. मी परत एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग चा व्हिडिओ बघितला नाही त्या सगळ्यांनी काय करायचंय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं वर्गची लिंक दिली भावा. त्याचे 3 पार्ट आहे, त्याची प्रॉपर प्लेलिस्ट दिलेली आहे. तुम्ही ते सगळं बघून घ्या. 1000 पर्यंत वर्ग असं हवेत कसं उडतात ते बघायचं असेल तर तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये बघा, तुमच्या लक्षात येईल. तर बघ परत एकदा सांगतो, शेवटी 0 वर्ग करताना काय केलं आपण, मी सांगितलेलं शेवटी जर 0 आला आणि अशा संख्येचा वर्ग करायचा असेल तर काय करायचं भाऊ, शेवटी 0 नाही असं समजायचं आणि राहिलेल्या संख्येचा वर्ग करायचा. मग 0 नाही म्हणल्यावर 2, मग 2चा वर्ग काय असतो 4. मग त्यानंतर काय करायचं, शून्याची संख्या मोजायची. किती शून्य येतात द्या 1, मग वर्ग करताना डोक्यावर 2 असतं म्हणून 1 ची डबल झाली 2 शून्य. 1 शून्याची डबल 2 शून्य. 2 आणि 0 नाहीत, 0 0 असं 2 वेळा लिहायचं. पुढं समजा असं दिलं तुला 300चा वर्ग, मग 300चा वर्ग म्हणलं तू काय करणार, परत 3चा वर्ग 9 आणि इथं 2 शून्य येते तर त्याची डबल केल्यावर काय असते भावा 4 शून्य. मग हे झालं वर्ग. मग भावा वर्ग करताना इकडून इकडं गेला, आता वर्गमूळ म्हणल्यावर माघारी यायचंय भावा, तुला काय करायचंय माघारी यायचंय. मग आता वर्गमूळ काढताना काय करायचं लक्ष दे जरा. ठीक आहे, आता हे आठवतो. वर्गमूळ काढताना काय करायचं बघ. पहिली गोष्ट तुला असं काहीतरी दिलं जाईल वर्गमुळामध्ये, समजा त्यानं असं दिलं 9 आणि त्याच्या पुढं असे 0 दिले आणि बोलला की ह्याचं वर्गमूळ काढा. तर वर्गमूळ काढताना तुला कायम 2 गोष्टीची काळजी घ्यायची. पहिली, 0 सोडून इथं आलेली जी काही संख्या आहे ती कुणाचा तरी वर्ग पाहिजे दादा, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. 1 4 9 16 25 ह्या पूर्ण वर्ग संख्येच्या, तसं हे कुणाचा तरी वर्ग पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इथं जेवढे पण 0 आहेत ते 2च्या पटीत पाहिजेत. म्हणजे एकतर 2 0 4 6 8 शून्याची संख्या सम मध्ये पाहिजे. शून्याची संख्या एकतर 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, 2च्या पटीत किती पण असेल. तर असं असेल
तरच शेवटी शून्य असल्यावर वर्गमूळ निघतं. येते लक्षात? मग बघ काय करायचं, सुरुवातीला शून्याचा विचारच करायचा नाही, फक्त शून्य सोडून राहिलेल्या संख्येचं वर्गमूळ तुला आता शिकवलं त्या पद्धतीने करायचं. मग 9चं वर्गमूळ किती असते भावा? 3. मग आता इथं किती शून्य येते? 4. मग आता भावा वर्ग करताना आपण इकडून तिकडे जाताना डबल केलं तर आता काय करशील, वर्गमूळ काढताना माघारी जाताना काय करशील, अर्ध करायचं. इकडून जाताना गुणिले 2 तर माघारी येताना भागिले 2 असतं, पण आपण तसलं भागिले फिगिले काय बोलायचं नाही. तर इथं जेवढे पण शून्य आहेत त्याच्या अर्ध करायचं. किती शून्य दिसतात? 4. मग 4च्या अर्ध किती असते भावा? 2 शून्य लावून टाकायचे, डायरेक्ट गापदिशनं उत्तर. पुढं बघ, असं दिलं तुला वर्गमुळामध्ये, असं दिलं भावा 81 आणि ह्याचं तुला वर्गमूळ काढायचंय. मग आत्ताच सांगितलं काय, शून्य सोडून राहिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढायचं. मग 81चं वर्गमूळ किती असते भाऊ? 9. आणि इथं शून्य किती येते? 6. मग 6च्या अर्ध किती झालं? 3 शून्य लावून टाकायचे. ठीक आहे, मोठी संख्या आली तरी काही टेन्शन नाही. परत जर तुला असं दिलं असते कसं, 144 आणि पुढं फक्त 2 शून्य दिले, देऊ दे की काय टेन्शन आहे. मग 144चं वर्गमूळ किती असते? 12. मग जेवढे पण शून्य त्याचे काय करायचे? अर्ध करायचं. मग 2चे अर्ध किती असते भावा? 1 शून्य. पुढं जर तुला वाटलं की सर जरा आणखीन मोठं द्यावं, जरा मजा येणं झाले बारक्या, मग घे मोठं. समजा असं दिलं त्यानं 2809. ठीक आहे, हे 2809 आहे ना दादा, ह्याचं वर्गमूळ आपल्याला काय करायचंय? काढायचंय. नाही, हे जर नाही काढायचं, हे तर मग अशी काढलं ना भावा. तर काय दिलं? 2809 दिलं आणि त्याच्या पुढे समजा 2 शून्य दिले. शेवटचे शून्य मोजायचे, मध्ये बिधी हात घालची लेड्याच्या बारात. मधल्या शून्याचा विचार नाही करायचा, शेवटचे शून्य मोजायचे. शेवटी शून्य बोलले, येते लक्षात? मधल्या शून्याचा विषय नाही. मग आता काय करणार, हे शेवटचे शून्य सोडल्यावर काय दिसतंय? 2809. मग ह्याचं वर्गमूळ कसं काढतात तुला आत्ताच शिकवले. काय करायचं, ह्याला घ्यायचं पहिल्यांदा पटांगणात, शेवटचे 2 अंक सोडायच्या, 2 लाईनी हाणायच्या आणि शेवटचा अंक कोण आहे भावा? 9. मग कोणाचा वर्ग केल्यावर शेवटी 9 येतो? 3 आणि 7. मग आता लाईनीच्या डाव्या साईडला जा, अख्खी संख्या बघ 28. 28च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या, परत सांगतो 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा. 28च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या 25. मग 25चं वर्गमूळ असतं 5. आता ह्या दोघांपैकी एकाची निवड करायची, ह्या दोघांची, हे वरचे नाही. मग काय करणार, 5च्या पुढे असतो 6. 6 पंचे 30 आणि 30 पेक्षा 28 लहान आहे, मग ह्या दोघात लहान 3 आहे. मग ह्याचं वर्गमूळ झालं जात्या 53 आणि पुढे 2 शून्य येत्या. मग 2चे अर्ध काय असते? 1. मग तो 1 शून्य लावायचा आणि असं गाप दिशेनं उत्तर येणार. पुढं आणखीन बघ एक, समजा असं दिलं तुला चला, ह्याचं वर्गमूळ काढायचंय. 9604 आणि शेवटी 4 शून्य येत्या, ह्याचं वर्गमूळ काढायचंय. काय घाबरायचं कारण नाही. परत ठरल्याप्रमाणे आता इथंच कार्यक्रम करतो. हे शेवटचे, हे शून्य सोडून दे, शेवटचे 2 अंक सोडून 2 लाईनी मारल्या. मग ह्यात शेवटी कोण आहे? 4 आहे. मग 4 कुणाचा वर्ग केल्यावर शेवटी 4 असतो? 2चा वर्ग केल्यावर 4 आहे आणि 8चा वर्ग केल्यावर पण शेवटी 4 आहे. मग 4 साठी तुला जोड पाठ करायला सांगितले, 2 आणि 8. मग इकडे ये, 96च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या कोण आहे मित्रा? 96च्या जास्त कोण? 96च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या 81, तिचं वर्गमूळ 9. मग 9च्या पुढे असतं 10. 10 9 90 आणि ह्या 90 पेक्षा 96 कसं आहे? मोठा आहे, तर यात मोठं 8 आहे. मग 9च्या पुढे 8 झालं 98. आणि आता शून्याचा विचार कर, 4 शून्य दिल्यात, 4च्या अर्ध किती असते? 2 शून्य लाव टाक आणि असं दान दिशेनं उत्तर येते. येते लक्षात? मग भावा ही झालं माझं, मग एक माझं तर एक तुझं. तुला होमवर्कला काही गणित देतो, त्याची जे काय उत्तर येतात मित्रा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे ती. ठीक आहे, घे. असं दिलं समजा तुला 36 दिलं, ठीक आहे, आणि ह्याचं वर्गमूळ काढायचंय. पुढं असं दिलं, नेक्स्ट असं दिलं, पुढं जरा आणखी थोडं मोठं देतो. ठीक आहे,
आता हे जर वर्गमूळ कसं काढायचं तुला माहिती आहे. आधी पहिले 2916 तुला शिकवले त्या पद्धतीने काढ आणि 2 शून्य त्याची अर्धी करून टाक, डान दिशेनं उत्तर येते. पुढं समजा असं दिलं 5 आल्यावर पण घे एखादं. ठीक आहे, त्याचं वर्गमूळ काढायचंय. पुढं समजा असं दिलं नेक्स्ट असं दिलं येड्याच्या भरात. ठीक आहे, नेक्स्ट असं दिलं ठीक आहे मित्रांनो. तर याचं जे काय उत्तर आहे ना ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि याचं प्रॉपर वर्गमूळ काढायचं आहे. आणि वर्गमूळ मधला आता मित्रांनो एकदम शेवटच्या पॉईंट पाशी आलोय. मग एवढा केला की परत जिंदगीभर वर्गमूळ काढताना तुला कसली अडचण येणार नाही. ठीक आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघ मित्रा, वर्गमूळ काढताना तुला काहीच अडचण येणार नाही. तर पुढं बघ नेक्स्ट. आता शेवटचा पॉईंट आहे मित्रा, दशांश अपूर्णांक. म्हणजे जर दशांश अपूर्णांकात संख्या दिल्या तर त्याचं वर्गमूळ कसं काढायचं ते बघायचंय. बघ लक्ष दे. आधी आपण वर्ग बघूया, दशांश अपूर्णांकाचा वर्ग कसा येतो. 1 सेकंदाचं काम आहे. बघ तुला मी शिकवलेलं 0.03 चा वर्ग जर करायचा असेल तर तू काय करायचा, पहिल्यांदा दशांश चिन्ह नाही असं समजायचं आणि राहिलेल्या संख्येचा वर्ग करायचा. 3 चा वर्ग 9 आहे. मग आता इथं परत काय करायचं, दशांश चिन्हांची संख्या मोजायची. म्हणजे किती घरं सोडून दशांश चिन्ह आहे ते मोजायचं. मग इथं 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे. मग वर्ग करताना डोक्यावर 2 असतं म्हणून काय करायचं, तू 2 घराची डबल 4 घरं. मग इथं 1 आहे, कमी पडले तर 3 शून्य लावायचा आणि मग दशांश चिन्ह. एक तर असं म्हण किंवा 0 पॉईंट म्हण, दोघाचा अर्थ एकच आहे. मग 0.0009. पुढं असं दिलं असतं समजा तुला ह्याचा वर्ग करायला सांगितलं तर तू काय केला असता, 7चा वर्ग 49 करून घेतला असतं. आणि आता 3 घरं सोडून दशांश चिन्ह आहे तर वर्ग करताना डोक्यावर 2 आहे म्हणून डबल करायचा. 3 ची डबल असती 6. इथं 2 घरं आहे, ती कमी किती पडत्यात 4. मग खिशात हात घालायचा, जेवढे कमी आहेत तेवढे शून्य लावायचं. खिसा भरून शून्य आहेत ना, शून्य दिल्यानं काय फरक पडतो, मग 4 लावून टाक. 6 घरं सोडून काय झालं असतं. मग आता हे झालं वर्ग दादा. वर्ग करताना असं केलं तर आता वर्गमूळ करताना आपल्याला रिव्हर्स मध्ये यायचं आहे. मग पहिल्यांदा काय करशील, ही जी संख्या दिली 0.0009 तर दशांश चिन्ह नाही असं समजून तिथं असलेल्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. मग दशांश चिन्ह नाही म्हणल्यावर 0009 म्हणजे 9च असतं. मग 9चं वर्गमूळ किती येतात त्या 3. आणि त्यानंतर इकडून इकडे जाताना डबल आहे तर आता माघारी जाताना अर्ध करायचं. मग किती घर येतात त्या 4 आहे ती. मग 4च्या अर्ध किती असते 2. आता 2 घरं सोडून दशांश चिन्ह दे. मग असं डायरेक्ट उत्तर येते आहे का. पुढं सेम ही दिलेलं 0.0000 आणि मग 49. वर्गमूळ काढताना सुरुवातीला दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. दशांश चिन्ह हटवलं तर दाद्या हे फक्त आणि फक्त काय आहे 49 आहे. मग 49चं वर्गमूळ काय आहे दादा 7 आहे. मग आता घरं मोज, 6 घरं सोडून दशांश चिन्ह आहे. मग 6च्या अर्ध किती असते 3. मग 3 घरं 1 2 आणि 3 घराच्या नंतर दशांश चिन्ह येते लक्षात. मग दशांश चिन्ह जर आलं तर अशा संख्यांचं वर्गमूळ काढताना 2 गोष्टी ध्यानात ठेवायची. जसं शून्याच्या बाबतीत केलं सेम तसंच इथं. सगळ्यात पहिलं इथं जी संख्या आहे ती कुणाचा तरी वर्ग पाहिजे. दुसरी गोष्ट दशांश चिन्हाची जी काही घरं आहे ती ते 2च्या पटीत पाहिजे. म्हणजे 2 घरं सोडून दशांश चिन्ह, 4 घरं सोडून, 6 घरं सोडून 8 घरं, जेणेकरून त्याचा अर्ध करता येईल. 3 घरं असल्यावर 3चा अर्ध काय 1.5. मग 1.5 म्हणल्यावर दुसरा दशांश चिन्ह काय त्या शून्याच्या नाही ना, तसं नाही देता येत. म्हणून 2 4 6 घरानंतर दशांश चिन्ह पाहिजे. बघ मग आता असं दिलं असतं तुला, असं दिलं काय लोड घ्यायचा नाही. दशांश चिन्ह हटवलं की 0 0 144 म्हणजे 144 आहे. मग 144 वर्गमूळ किती असते भावा 12. मग घरं मोज, 6च्या अर्ध किती असते 3. मग 3 घर 2 आहे ती कमी पडला 1 0 लाव. 3 घराच्या नंतर दशांश चिन्ह. असं नुसतं 0.012 म्हणलं तरी चालते. 0 लाव नाही लाव काही फरक पडत नाही. लावलं तरी चालते, नाही लावलं तरी चालते. पुढं बघा आणखीन असं दिलं समजा तर मोठं घे.
ठीक आहे. ही जी तुझ्या समोर संख्या दिसते ह्याचं वर्गमूळ काढायचंय. ह्याला बघून घाबरायचं काहीच कारण नाही. पहिल्यांदा तुला मग सांगितलं तसं काय करणार, ह्याला घेणार पटांगणामध्ये, दशांशचिन्ह हटव, 2116 तुझ्या ओळखीचा आहे. मग काय करणार, शेवटचे 2 अंक सोडणार, 2 लाईनी आणणार, 6 म्हणले काय म्हणणार 4 आणि 6. मग आता 21च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोण आहे 16. आधी बोलले नंतर नाही. मग 21च्या आधी कोण असते 16, त्याचं वर्गमूळ असतं 4. मग 4च्या पुढे असतो 5, 4 पंचे झालं 20. मग ह्या 20 पेक्षा 21 कसा आहे भावा मोठा आहे. तर या दोघात मोठं कोण आहे, मग याचं उत्तर आलं 46. हे जर नाही आलं 2116चं उत्तर आलं 46, पण मला हे जर पाहिजे. मग 2 घरं सोडून दशांशचिन्ह आहे, मग 2 4 द कर की 1 घर, मग 4.6, तर याचं वर्गमूळ 4.6. पुढं बघ, समजा असं दिलं तुला 0.8649 ह्याचं वर्गमूळ काढायचंय. काय घाबरायचं कारण नाही त्या, परत ह्याला घे पटांगणात, शेवटचे 2 अंक सोड, 2 लाईनी मार, आणि 9 कुणाचा वर्ग केल्यावर शेवटी 9 असतं 3चा आणि 7चा. येते लक्षात. आता इकडे ये, 86च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 81, तिचं वर्गमूळ काय असतंय 9. मग 9च्या पुढे असतं 10, मग 9 10 झालं 90. 90 पेक्षा 86 लहान आहे, तर ह्यात लहान कोण झालं दादा 93. मग आता 93 वर्गमूळ झालं 86 पण मला पाहिजे हेच. मग इथं 4 घरं सोडून दशांशचिन्ह आहे, मग 4 4 तर किती असते बाबा 2. मग 2 घरं सोडून दशांशचिन्ह दी, असं गप दिशना उत्तर येणार. मग शेवटी दशांश चिन्ह आलं किंवा मध्ये दशांश अपूर्णांक म्हणू आपण, शेवटी नाही म्हणायचं. जर दशांश अपूर्णांक आलं तर त्याचं वर्गमूळ कसं काढायचं लक्षात आलं. ठीक आहे. तर भाऊ आता तुला होमवर्क साठी काही थोडी एक्झाम्पल घे, म्हणजे वर्गमुळाचं परत जिंदगी तुला काही टेन्शन येणार नाही. ठीक आहे. याचं उत्तर फक्त कमेंट बॉक्स मध्ये जे काय असेल ते कमेंट करून सांग बाबा. ठीक आहे. घे 0.00000036. ठीक आहे. तर याचं वर्गमूळ काढून मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पुढं असं दिलं 2.56, पुढं 0.0324, पुढं 0.00441, पुढं असं दिलं. जरा थोडं मोठं घेऊया अजून 0.3249 ह्याचं वर्गमूळ काढायचंय. पुढं 24.01 ह्याचं वर्गमूळ काढायचंय. पुढं 0.9409 ह्याचं वर्गमूळ काढायचंय. ठीक आहे मित्रा. ह्याचं जे काय उत्तर येते मला कमेंट बॉक्समध्ये सांग. आजचं जे काही लेक्चर झालं मित्रांनो, त्याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे, तिथं तुला डायरेक्ट आजचा जो काही व्हिडिओ आहे त्याची पीडीएफ भेटेल. आणि मित्रांनो आजचं लेक्चर कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आता इथून पुढे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा, आपण त्यानुसार व्हिडिओ घेऊ. आपण इथं थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.